नाही, अध्यक्ष महोदयांचा असा अकॅडमिक चर्चा आहे, त्यामुळे अकॅडमिक चर्चेमध्ये नियम एवढाच आहे की जेव्हा अमेंडमेंट बिल मानलं जातं, एक जेव्हा पूर्ण बिल आपण मांडतो, नवीन कायदा करतो, त्यावेळी त्याच्यावर धोरणात्मक भाषण होतं. पण जेव्हा आपण अमेंडमेंट बिल मांडतो त्यावेळी नियमानुसार त्या अमेंडमेंटवरच आपल्याला बोलता येतं, त्याच्यावर आपल्याला पूर्ण धोरणात्मक बोलता येत नाही. तथापि आपण सभागृहामध्ये अध्यक्ष आपल्याला परमिट करतात, आपण नेहमी बोलतो. त्यामुळे अध्यक्षांनी एखादा निर्णय दिल्यानंतर हे योग्य नाही असं म्हणणं अयोग्य आहे. अध्यक्ष बोला. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाने अधिकची माहिती दिली. माननीय मंत्री महोदयाने अधिकची माहिती दिली, त्यामुळे सभागृह त्यांचा आभारी आहे. आणि अधिकची माहिती दिल्यामुळे आज या ठिकाणी बसलेले सन्मान्य सदस्यांना असं वाटतंय की 2000 लायब्ररी ज्या बंद आहेत त्या सुरू करण्याबाबत आपण जो निर्णय घेणार आहात त्यात नाही, मग एक काम करा, मतदारसंघ वाईज आता नगरपंचायत, पंचायत समित्या या सगळ्या गोष्टी येतात, तर मतदारसंघ वाईज एक लायब्ररी जर आपण दिली तर त्या भागातील नागरिकांचा फायदा होईल, एवढीच आमची मागणी आहे. चला, प्रस्ताव असा आहे की विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. खंड 2 ते 13, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 हे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करण्यात यावे. प्रस्ताव असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की विधान परिषदेने संमत केलेले सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 10 महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय सुधारणा विधेयक 2024 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. विधेयक संमत झाले. एक मिनिट. की उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे. मला वाटतं साधारणपणे 35 एक लोक त्या बोटीवर होते. तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी. ठीक आहे. महोदय, मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे. अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत. आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाही आहेत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे. जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन. ही साधारणपणे 3:15 ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती. चला, आता आपण 5:45 झाले आहेत, 5:45 झाले आहेत. आपण 6:15 वाजता 101 वरती चर्चा सुरू करणार आहोत. तोपर्यंत 6:15 वाजून 15 मिनिटांनी नाही, औचित्य झाले. आता उद्या औचित्य 6:15 पर्यंत घ्या आणि त्यानंतर 101 चालू करा. कधी नाही, ते नाना पटोलेंना बोलायचं होतं ना, आपण त्यांना परवानगी दिलेली. काल आम्ही देतो पहिल्या दिवशीपासून अध्यक्ष महाराज बीड आणि परभणीच्या विषयावर आम्ही या ठिकाणी मुद्दा मांडतो. अध्यक्ष महाराज, आपण 101 ची चर्चा लावली आहे. 101च्या चर्चेचं महत्व आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज, आणि त्याचं महत्वच कमी होत आहे अध्यक्ष महाराज. एवढी गंभीर बाब महाराष्ट्रामध्ये घडत असताना आणि आपण तातडीनं स्वतः आपण सुमोटो. ठीक आहे, आपण 101 सुरू करू, काय हरकत नाही. चला, अल्पकालीन चर्चा. नाही अध्यक्ष महाराज,
नाना भाऊ, ज्या वेळेला मी चेअरवर बसलो आपण स्वतः सांगितलं आमच्यापैकी 1-2 जणांना अजून बोलायचं आहे, त्यावर मी तुम्हाला आश्वासन दिलं की बिल झाल्यानंतर अर्धा तास मी तुम्हाला देतो, त्याप्रमाणे आपण तुम्हाला देत आहोत. आपल्याला जर अल्पकालीन सुरू करायची असेल तर ते करू सुरू. माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरची चर्चा तेवढीच महत्वाची, आम्ही लोक बोललोच नाही. आम्ही मगाशी म्हणत होतो की बिल घेण्याच्या पेक्षा 101 करोडची चर्चा करा आणि उद्या आम्हाला याच्यात संधी द्या राज्यपाल महोदयांच्या याच्यामध्ये. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण आता 101 सुरू करूया. आता काय की त्यांचे 2 लोक राहिले आहेत, ते 15 मिनिटात होऊन जातात. नाना भाऊला उद्या द्या, ते 2 लोक करून चर्चा संपवा. नाना भाऊ फक्त उद्या ठेवा, म्हणजे मग उत्तर करता येईल आपल्याला उद्या. आणि मग ते 2 लोक झाले की 101 ची चर्चा सुरू करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.